तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौराईला डबल काठाची साडी कशी नेसवायची हे अगदी सोप्या आणि योग्य पद्धतीने पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर इथे बघा मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे। तर माझ्याकडे गौरीचं स्टँड नसल्यामुळे मी पाण्याची बॉटल एक खाली भरून ठेवलेली आहे आणि त्यावरती मी जी घरी बॉडी बनवलेली आहे तर त्यावरती ती व्यवस्थित बांधून घेतलेली आहे। जर तुमच्याकडे स्टँड असेल तर मग तुम्ही स्टँडमध्ये ही बॉडी आहे किंवा तुमच्याकडे रेडीमेड बॉडी असेल तर त्यामध्ये व्यवस्थित घालून मग तुम्ही साडी नेसून घ्यायची आहे। तर माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मी अशी अरेंजमेंट इथे केलेली आहे। तर सर्वात प्रथम आपण जो नेसता पदर आहे तर त्याची सर्वात आधी आपण गाठ बांधून घ्यायची आहे पुढच्या समोरच्या बाजूला। मी दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय। तर समोरच्या साईडला एक गाठ बांधून घ्यायची आहे। त्यानंतर आपण साडीचा पदर तयार करून घेऊया। तर छोट्या प्लेट्स करून आपण साडीचा पदर व्यवस्थित सेफ्टी पिननी सेट करायचा आहे। छोट्या प्लेट्स करून आपण व्यवस्थित हा पदर सेट करून घ्यायचा आहे। अगदी घरामध्ये आपण एकटे जरी असेल तरी सुद्धा आपण व्यवस्थित करू शकतो। तर सर्वात अगोदर आपण पदर सेट करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला पुढे जास्त त्रास होणार नाही आणि लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने आपण साडी नेसून तयार होईल। 2-3 ठिकाणी अशा पिना लावून घ्यायच्या पदराला जेणेकरून ते व्यवस्थित सेट होईल आणि निसटणार नाही पदर इकडे तिकडे। सेफ्टी पिन व्यवस्थित आपण ज्यावेळेस साडी गौराईला नेसवतो तर त्यामुळे सेफ्टी पिनचा वापर जरा जास्त करायचा। तर इथे खांद्यावरती पदर मी टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे आपल्या उरलेली साडी आहे 6 वारच साडी आहे तर साडी वापरताना तुम्ही शक्यतो 2 काठाची साडी वापरायची जेणेकरून दिसायला गौराई सुंदर दिसते। तर इथे पहा मी 2 काठाची साडी वापरलेली आहे आणि जरा हेवी साडी असल्यामुळे तर आपण पिनांचा वापर हा सेफ्टी पिनांचा वापर जरा जास्त करायचा आणि डबल आपल्याला निर्या करायच्या आहेत त्यामुळे डबल प्लेट आपण सोडणार आहोत। त्यामुळे निर्या छोट्या करायच्या जेणेकरून दिसताना साडी सुंदर दिसते। तर निर्या सेट करून वरती पण पिन लावून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मी वरती पण पिन लावून घेते आणि त्यानंतर व्यवस्थित खालच्या निर्या पण आपण व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे। तर मी ते मध्यभागी पण एक पिन लावलेली आहे आणि वरती पण एक पिन लावून सेट करून घेतलेला आहे व्यवस्थित। तर आता बघा बांधताना साडी कशी बांधायची आपल्याला कमरेला। गौराईची हाईट चेक करून आपल्याला मध्यभागी निर्यांची तिथे एक पिन लावायची आहे आणि आपल्याला त्या साईडलाच दोरीने मागच्या साईडने बांधून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अगदी त्याप्रमाणे तुम्हाला पण कृती करायची आहे। तर आता बघा आपल्याला आपण डबल प्लेटची साडी नेसवणार आहोत तर त्यामुळे ज्या निर्या सोडलेल्या आहेत वरती बांधलेल्या तिथून तर आपण जेव्हाही आपण साडी उलटी करू तर त्या बॉर्डर ही आपली प्लेन भाग आहे म्हणजे साडीचा उलटा भाग आहे तो दिसतो। तर तो दिसू नये यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत। तर निर्या हे आपल्याला गोल फिरवून त्या पद्धतीने बांधायचं परत एकदा पूर्ण बांधून घ्यायचं आहे। दोरीच्या सहाय्याने परत एकदा वरती बांधायचं आहे जेणेकरून जो वरचा भाग आहे कमरेचा भाग पण आपल्याला छान मस्त फुगीर दिसेल कारण गौराईचं स्टँड सुद्धा छोटंच असतं कमरेच्या भागाला। तर तिथे व्यवस्थित त्या निर्या आपल्याला एकावर एक निर्या घेऊन त्या व्यवस्थित दोरीच्या सहाय्याने परत एकदा बांधून घ्यायच्या आहेत जेणेकरून पोटाचा भाग पण व्यवस्थित दिसून येतो, कंबर पण छोटी दिसत नाही, एकदम आपण साडी दिसायला पण सुंदर दिसते। कमरेचा भाग पण एकदम आपल्याकडे गौरीचा स्टँड असेल तर एकदम छोटा असतं त्यामुळे कमरेचा भाग छोटा दिसतो। तर अशी डबल तुम्ही साडी बांधली तर कमरेचा भाग पण मोठा दिसतो जरासा आणि दिसायला गौराई पण अशी भरदार दिसते। तर तुम्ही पाहू शकता मी गोल फिरून निर्या पूर्ण व्यवस्थित बांधून घेतलेल्या आहेत। त्यानंतर पुढे जी पिन लावलेली आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि मग इकडून आपल्याला हव्या तशा त्या पद्धतीने इकडून एक पहिला पदर आहे निर्याचा प्लेटचा जो पहिला पदर आहे तर तो इकडे आणि तिकडे साईडला दोन्ही साईडला पिनअप करून घ्यायचा आहे। इकडून एक पिन लावून घ्यायची आणि तिकडल्या साईडला पण दोन्ही साईडला 2 प्लेट ह्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत। तर मी ते दोन्ही पण व्यवस्थित प्लेट करून घेतलेले आहेत आणि जो पदर थोडासा मागे गुंतला होता तर तो थोडासा ओढून आपण थोडासा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे पुढच्या साईडला म्हणजे जेणेकरून ते जिथे आपण दोरी बांधलेली आहे ती दोरी दिसणार नाही। तर पदरच्या सर्व पिना काढून आपण व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकताय
तर व्यवस्थित पिना काढून पदर सेट करून घ्यायचा आहे आणि जे काही आपल्याकडे दागदागिने असतील, कंबरपट्टा घातल्यावरती सुंदर दिसतं, तो जे काही आपण दोरी बांधलेली आहे ती सुद्धा दिसत नाही। तर कंबरपट्टा वगैरे तुमच्याकडे मोठा असेल तर तो तुम्ही घालायचा आहे। त्यानंतर आपण गौराईला दागिने वगैरे व्यवस्थित घालून, बघा तुम्ही पाहू शकता आपलं गौराईचं सुंदर रूप किती सुंदर दिसत आहे। तुम्ही पदर वगैरे मग परत या पद्धतीने मुखवटा घालून, मुखवटावरती जी काठी लावलेली आहे आपण, तर त्यावरती व्यवस्थित मुखवटा घालून तुम्ही जर तुम्हाला डोक्यावरती पदर द्यायचा असेल तर देऊ शकता, किंवा मग चुनरी वगैरे पण तिथे टाकून खांद्यावरती फक्त पदर दिला तरीही चालेल। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर पद्धतीने दोन्ही बॉर्डर आपल्या साडीच्या व्यवस्थित उलट्या झालेल्या नाही आहे, तुम्ही पाहू शकताय। एकदम सुंदर आणि साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये आपण साडी गौराईला घालून झालेली आहे। डबल काटाची साडी अशा पद्धतीने आपण नेसवली तर गौराई एकदम सुंदर दिसते। तर बघा आपली गौराई किती छान दिसत आहे। गौराईचा पूर्ण व्हिडिओ मी इथे केलेला आहे आणि गौराईचे हात, धडाचा भाग, आशीर्वादाचे हात हे सुद्धा मी घरीच बनवलेले आहेत। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे, किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा। तर हे हात वगैरे मी जो धडाचा भाग आहे तो पूर्ण घरीच बनवलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम आपली गौराई किती सुंदर दिसत आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपली गौराई इथे तयार झालेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा, तुमच्या मैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।